नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. 25 जून 2026 रोजी येत आहे निर्जला एकादशी. याच दिवशी गुरुवार येत असल्यानं या एकादशीचं महत्त्व अधिक पटीनं वाढलेलं आहे. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे आणि एकादशी तिथीला माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू यांच्यासाठी व्रत करत असते. माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्यासारखा आपल्या मुलांचाही जोडा जमावा, आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर व्हावेत, यासाठीच आपण आज या गुरुवारी येणाऱ्या निर्जला एकादशीला एक उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. उपाय आहे विड्याच्या पानाचा. एका ठिकाणी विड्याचं पान ठेवायचं आहे, त्याची एक सेवा करायची आहे. यामुळं आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत. मुलांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे आणि लक्ष्मी नारायणासारखा त्यांचा जोडा जमणार आहे. आता हे विड्याचं पान कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, कोणती सेवा करायची आहे, याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला अजिबात विसरू नका. तर आपण उपाय पाहणार आहोत विड्याच्या पानाचा. परंतु उपाय जाणून घेण्यापूर्वी सर्वप्रथम आपण थोडक्यात विड्याच्या पानाचं महत्त्व जाणून घेऊया. तर समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान श्री हरी विष्णू यांनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले होते. त्यात थोडेसे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पानं असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला आणि त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केलं. भोजन झाल्यावर देवी देवता या पानाचा विडा आवडीनं खाऊ लागले. या पानाच्या विड्याच्या टोकास माता लक्ष्मीचा सहवास असतो, तर विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो, तर विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. तर या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांचा वास असतो, तर विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो आणि विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. त्याचबरोबर विड्याच्या पानाच्या खाली मृत्यू देवतेचा वास असतो आणि याच कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून सेवन करण्याची पद्धत आहे. विड्याच्या पानाच्या देठामध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात, म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकलं जातं. तर उपाय आपल्याला करायचा आहे गुरुवारी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर. काही कारणास्तव शक्य झाला नाही तर मग संध्याकाळी 7 पर्यंत कधीही करू शकता. शक्यतो हा उपाय सकाळीच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर उपाय करताना आई वडिलांनी, मुलामुलींनी किंवा कुटुंबातील कोणीही व्यक्तीने केला तरी देखील चालेल. तर आपण उपाय करतोय निर्जला एकादशीला आणि वार येत आहे गुरुवार. हा दिवस भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे आणि भगवान श्री हरी विष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे. त्यामुळं सकाळी ज्या वेळेला आपली मुलं आंघोळ करत असतील तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे खडे मीठ, पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळं मुलांच्या शरीरावरील नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर मुलांचं मन शांत आणि एकाग्र होतं. तसेच मुलांच्या कुंडलीमध्ये असणारे दोष देखील दूर होण्यास यामुळे मदत होते. शक्य असेल तर दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या उंबरठ्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर दरवाजावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि दारावरती आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. त्याचबरोबर या तोरणावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि थोड्या थोड्या अखंड अक्षता यावर चिकटवायच्या आहेत. यामुळं आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येत नाही. आंब्याच्या पानाचं तोरण हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि कोणतंही शुभ कार्य असेल तर त्यामध्ये सर्वप्रथम आंब्याच्या पानाचा वापर केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या आंब्याच्या पानाचं तोरण आपल्या दरवाज्यावर लावायचं आहे. शक्य असेल तर दररोज लावू शकता किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला लावलं तर देखील चालेल. त्यानंतर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. कुठे फाटलेलं, किडलेलं, खराब झालेलं नसावं. एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने हे संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे, उंबरठ्यावरती, दरवाजावरती. यामुळे घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होते. त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे. बाळकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णू यांचं स्वरूप आहे.
अभिषेक हे हळदीच्या पाण्यानं करायचं आहे आणि हे देखील पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे। मुलामुलींनी कुटुंबातील सर्व लोकांनी हे पाणी थोडं थोडं घ्यायचं आहे। या दिवशी मुलामुलींनी व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, तामसिक पदार्थ खायचे पूर्णपणे टाळायचे आहेत जरी व्रत करणं शक्य होत नसेल तरी। आणि हा उपाय फक्त तुम्हाला गुरुवारी म्हणजेच निर्जला एकादशीला करून चालणार नाही, तर 5 गुरुवार हा उपाय करायचा आहे। आणि या 5 गुरुवारच्या दरम्यान तुम्हाला तामसिक पदार्थ चुकूनही खायचे नाहीत आणि तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू यांची उपासना आराधना करायची आहे। तर उपाय करण्यासाठी देवघरासमोर बसायचं आहे, त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्याखाली आसन करायचं आहे, म्हणजे एका प्लेटमध्ये अखंड अक्षता ठेवायच्या आहेत, त्यावरती हळदीनं किंवा कुंकवानं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। त्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तर त्यासाठी काही वस्तू लागणार आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत विड्याची 4 पानं, कुठेही फाटलेली, तुटलेली, किडलेली, खराब झालेली नसावीत। त्यानंतर या विड्याच्या पानावरती म्हणजे 2-2 विड्याची पानं ठेवायची आहेत। त्यानंतर विड्याच्या पानावरती अगदी छोटंसं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही स्वस्तिक काढूनच केली जाते, त्यामुळे सर्वप्रथम विड्याच्या पानावर स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती तुम्हाला हळदीनं पिवळ्या केलेल्या 21 अक्षता ठेवायच्या आहेत। आपण 2 पानाचे विडे घेतलेले आहेत, तर त्या दोन्ही पानांवरती तुम्हाला 21 अक्षता मोजून ठेवायच्या आहेत। त्यानंतर 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत। लवंगाचा जो पुढचा भाग आहे फुलाचा, तर तो कुंकवानं तुम्हाला लाल करून घ्यायचा आहे। थोडंसं कुंकू घेऊन ते ओलं करून त्यामध्ये ही जे लवंगाचा पुढचा भाग आहे तर तो बुडवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे 2 हळकुंड, लेकूरवाळे हळकुंड असावेत। कुठेही हळकुंड खराब झालेलं, किडलेलं नसावं आणि तुटलेलं देखील नसावं, असं लेकूरवाळे हळकुंड आपल्याला 2 लागणार आहेत आणि 2 आपल्याला हिरव्या वेलच्या लागणार आहेत। तर या सर्व वस्तू तुम्हाला या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत। त्यानंतर एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे किंवा हळदीनं किंवा कुंकवानं लाल पिवळा करून धागा घेतला तरी देखील चालेल। त्यानंतर आपण हे जे विड्याचं पान घेतलेलं आहे तर त्यावर जर तुम्हाला लिहिता येत असेल तर हळदीनं थोडीशी हळद ओली करून त्या हळदीनं तुम्हाला तुमचं गोत्र काय आहे तर ते लिहायचं आहे, मुलांची जन्मतारीख लिहायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जो काही अडथळा येत असेल, प्रेमविवाह, कुंडली दोष किंवा इतर काही कारणानं मुलांचा जर विवाह जमत नसेल तर ते तुम्हाला एका शब्दामध्ये लिहायचं आहे, म्हणजेच कुंडली दोष असं लिहायचं आहे किंवा प्रेमविवाह करायचा आहे ते लिहायचं आहे, असं एका शब्दामध्येच तुम्हाला या ठिकाणी हे मांडायचं आहे। आता जर तुम्हाला या विड्याच्या पानावरती जर लिहायला येत नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, एक पेपर घ्यायचा आहे, प्लेन पेपर असावा आणि त्यावरती तुम्हाला हे जे सांगितलेलं आहे तर ती लिहायचं आहे। कुठेही मुलाचं नाव लिहायचं नाही किंवा मुलीचं नाव लिहायचं नाही, फक्त आपलं गोत्र, मुलाची जन्मतारीख आणि मुलांच्या विवाहामध्ये जो काही अडथळा आहे तर एवढंच तुम्हाला या पानावरती लिहायचं आहे। एकदम छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे आणि याची बारीक घडी घालायची आहे। आपण हा जो पानाचा विडा केलेला आहे तर त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे। त्यानंतर पानाचा विडा पूर्णपणे ज्याप्रमाणे खाण्यासाठी आपण पानाचा विडा करतो तर त्याप्रमाणे तुम्हाला हा गुंडाळून घ्यायचा आहे, घडी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जो धागा घेतलेला आहे, लाल पिवळा असेल किंवा कलाव्याचा असेल, तर त्या धाग्याने जेवढं तुमच्या मुलांचं वय आहे, जर मुलाचं वय 25 असेल तर 25 वेळा हा धागा तुम्हाला या पानाच्या विड्याला गुंडाळायचा आहे। आता गुंडाळत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि देवघरासमोर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे। जेवढं मुलांचं वय असेल तर तेवढ्या वेळा तुम्हाला ह्या दोन्ही पानांना हा जो धागा आहे तर तो गुंडाळायचा आहे। पहिला पानाचा विडा घ्यायचा आहे, मुलांचं वय जर 25 असेल तर 25 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे आणि 25 वेळा हा धागा गुंडाळायचा आहे। त्यानंतर हा पानाचा विडा बाजूला ठेवायचा आहे, दुसरा विडा हातामध्ये घ्यायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 25 वेळा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे जेवढं वय तेवढ्या वेळा हा धागा गुंडाळायचा आहे। त्यानंतर हे जे 2 पानाचे विडे आहेत तर ते उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। आपली जी कुलदेवता आहे तर तिचं तुम्हाला 108 वेळा नामस्मरण करायचं आहे। तुम्ही जपमाळेने हा जप करू शकता किंवा तुम्ही कडधान्य जरी 108 मोजून घेतली आणि त्यावर जरी तुम्ही हे नामस्मरण केलं तरी देखील चालेल, कारण कोणतीही सेवा, कोणताही उपाय करत असताना आपल्या कुलदेवतेचं सर्वप्रथम नामस्मरण करायला हवं, कारण आपल्या कुटुंबावर जी काही अडचणी, विघ्न, संकट येत असतात, आपल्याकडून कळत नकळत आपल्या कुलदेवतेची सेवा करायची राहून गेलेली असते
आणि त्यामुळं आपली कुलदेवता आपल्यावर नाराज झालेली असते आणि त्यामुळंच आपल्या कुटुंबावर काही ना काही अडचणी संकटे येत असतात. आणि म्हणून सर्वप्रथम कुलदेवतेचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानतात तर त्याचं नामस्मरण करायचं आहे. या पानांना, विड्याच्या पानांना तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे. या विड्याच्या पानावरती तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हा जो पानाचा एक विडा आहे तर तो नेऊन तुळशीच्या मुळाशी तुम्हाला ठेवायचा आहे. तुळशीला स्पर्श करायचा नाही, परंतु तुळशीच्या मुळाच्या बाजूला हा जो पानाचा विडा आहे तर तो ठेवायचा आहे. लक्ष्मी नारायणासारखा आपल्याही मुलाचा जोडा जमावा म्हणून तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. पुन्हा एकदा तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी यांचं वास्तव्य नेहमी असतं आणि म्हणूनच हा पानाचा विडा तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा जो पानाचा विडा आहे तर तो घेऊन जाऊन तुम्हाला पिंपळाचं ज्या ठिकाणी झाड आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. जाताना मोहरीच्या तेलाचा एक दिवा घेऊन जायचा आहे. शक्यतो कणकेचा दिवा असावा, नसेल तर मग मातीचा दिवा घेऊन जायचा आहे किंवा धातूचा घेऊ शकता. तिथंच गेल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या, चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. या दिव्याची पूजा करायची आहे. एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे, त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. त्यावरती पिंपळाच्या पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत, अखंड अक्षदा. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये देखील 11 मोजून अक्षदा टाकायच्या आहेत. आता हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपण जो पानाचा विडा आणलेला आहे तर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी थोडीशी माती उकरायची आहे आणि या मातीमध्ये हा जो पानाचा विडा आहे ज्यामध्ये आपण या वस्तू ठेवलेल्या आहेत तर तो विडा ठेवायचा आहे, मातीमध्ये पुरायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे. उरलेलं थोडंसं पाणी घरी घेऊन यायचं आहे. संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे, ज्यामुळे घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला जप करायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं या ठिकाणी नामस्मरण करायचं आहे. मुलांच्या विवाहामध्ये जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगायची आहे, ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशी ही सेवा तुम्हाला 5 गुरुवार करायची आहे. या 5 गुरुवारच्या आतच तुमच्या मुलांचा विवाह जमणार आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचे आहे. मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही आणि उपाय करताना बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला समजणार नाही अशा पद्धतीनं ही सेवा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही, तर मेहनतीची देखील त्याला तितकीच जोड असायला हवी. तुमच्या मुलांच्या विवाहातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात, मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा, मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा, ही श्री स्वामी समर्थ महाराजांना भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करते आणि आपल्याची माहिती इथंच थांबवते. भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करताना त्यांना झेंडूची फुलं अर्पण करावीत. तर अशा प्रकारे आपल्याची माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर काही अडचणी असतील, समस्या असतील किंवा काही माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. उपाय अगदी साधा सोपा आहे, परंतु अत्यंत प्रभावी आहे. धन्यवाद.